भाई आमच्या नशिबात कधी असं काय येणार का माहिती. आमच्या नशिबात फक्त डेव्हिलला घेऊन फिरणंच आहे भाई. भावा ये घ्यायला, भावा सोडायला ये, आज सीन आहे आपल्या आयुष्यात. व जगबुडी नदीचं पाणी किती वाढलंय ते. चंद्र जो असतो त्याच्यावर कसे खड्डे असतात, त्या खड्ड्याला इन्स्पायर होऊन हा रस्ता बनवलाय बघा. दिस इज कॉल्ड ॲज चंद्रावरचा रस्ता. पकडून बस भावा. तर हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आता चाललोय, जरा पाऊस पडला म्हणून खोपीवाड्यावर चाललोय वडापावचा आनंद घ्यायला. डेव्हिल शेट आणि मी येते बघा, दिसत असतील वाघ. डेव्हिल आणि मी आहे, दोघं चाललोय. तो म्हणलं जरा मोठं ब्लॉग पण होईल आणि छोटा ब्लॉग पण आपण काढू आणि अपलोड करून देऊ. तर ब्लॉग पुढे तुम्ही कंटिन्यू करा. तर मित्रांनो, आता इथून आपली जर्नी स्टार्ट टुवर्ड्स वडापाव खायला, खोपीवाटा स्पेशल. बघू कसं काय ब्लॉग होतंय. पाऊस आता थांबलाय बऱ्यापैकी, इथं लय बेकार अवस्था होते रे. चढवली फाटते इथं. पाऊस पडून पडून पार असं शेवाळ असतं ना, तेच असतं. त्यामुळे टायर घसरतो भाई. लय वेळा अशी गाडी स्लिप झाली. आता वाजलेत 6 वाजलेत आणि 6 वाजता आम्हाला वडापाव खायचा मूड आला. अचानक डेव्हिल शेट बोलले, भाई नाही जायचं आपल्याला वडापाव खायला, चला पाऊस नाही तर जाऊन येऊ म्हणलं लगेच. पोलीसचं भाई आता इथून स्टार्ट, पकडापकडी चालू. चला भाई, आमच्या पुढेच गाडी गेली रे 5 मिनिटं अगोदर. भाई पावसात पण नाही सुट्टी देत. तरी पण तुम्ही एन्जॉय करा हा सीन. हा भोसले घाट चालू झाला आता आणि आपण निघालो. आपला आवाज पण एकदम प्रॉपर येतो, त्यामुळे आपला विषय क्लोज आहे, एकदम टॉपचा विषय भाई. साऊंड बिऊंड आता आता जरा मी सेटिंग केली ह्याची, आपली DJI ह्याच्या अगोदर केली नव्हती, ती सेटिंग केली. त्यानंतर पहिल्यांदा काय व्हायचं, जो साऊंड आहे तो साऊंड फाटायचा भरपूर. जो एअरचा साऊंड आहे ना तो पण मारायचा, म्हणजे हवा आणि साऊंड मिक्स होऊन तो आवाज चांगला नव्हता येत. तर आता मी जरा त्याच्यावर यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघितल्या आणि सर्च केलं, त्यावर एक सेटिंग भेटली मला, ती सेटिंग केली मी. त्यानंतर आता जो साऊंड आहे ना एकदम क्रिस्टल क्लिअर येतो आणि भाई किती ओरडलंच तरी एकदम असा फाटत नाही आवाज आणि ऐकायला पण भारी वाटतं आणि मोटो व्लॉगिंग करायला पण एकदम असा क्वालिटी ना, फील ना ब्रो, एकदम विषय क्लोज. भाई आमच्या नशिबात कधी असं काय येणार का माहिती. आमच्या नशिबात फक्त डेव्हिलला घेऊन फिरणंच आहे भाई, बाकी काय नाही. डेव्हिल, बंटी, बालू, भावा ये घ्यायला, भावा सोडायला ये, आज सीन आहे आपल्या आयुष्यात. ते गटात स्पीड ब्रेकर बघा किती लावले, तरी पण ऍक्सिडेंट होतातच. कारण मोस्टली ऍक्सिडेंट ब्रेक फेल होऊन येतात. आणि खाली बघा जगबुडी नदीचा व्ह्यू बघा ना ब्रो, एकदम क्वालिटी. आपण इंस्टाला पण आता ॲक्टिव्ह झालो आहे, बऱ्यापैकी रील तयार करतोय, व्हिडिओ पण आपले चालू आहेत. पण भाई काय सपोर्ट पाहिजे तसा नाही म्हणायला गेलो तर. कारण सपोर्ट आहे 50% 50% आपण मार्क होतो. तरी पण एक दिवस आपल्या येईल की भाई आपण मार्केट आपल्या काबजात घेऊ ना ब्रो. आपला सगळ्यात जास्त फोकस आता इंस्टा आणि यूट्यूबला आहे. शॉर्ट्सला आपण एखाद दुसरी शॉर्ट्स अपलोड केली तर, नाही तर मोस्टली आपण व्हिडिओज आणि रील, इंस्टा रील वेगवेगळे आपले कंटेंट आता येतील इंस्टाला. तर तुम्ही इंस्टाला जर माझ्या फॉलो केली नसली तर इंस्टाला फॉलो करून घ्या. यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे, नक्कीच फॉलो करा. तुम्हाला अपडेट ब्लॉगचे आणि वेगवेगळे कंटेंट बघायला भेटतील. फॉलो करा भावानं, तुमच्यातलंच एक आहे, मोठे करा भाई. आता सगळेजण हसतायत, एक एक जण जो येतोय तो हसतोय. असू दे भाई, दिवस आमचा येईल त्या दिवसाची आम्ही वाट बघतो आणि कष्ट करतो, बाकी काय विषय नाही. एवढंच सांगणार, एक दिवस भाई प्रत्येकाचा दिवस येतो आणि आमचा पण येणार, आम्ही पण त्या दिवसाची वाट बघतोय. डेव्हिल आणि मी, बंटी, बालू पण भाई चौघच बस. हा खोपीवाटा आणि इथून तिकडं रेल्वे स्टेशन आहे आणि इथं राईटला आपल्याला जायचं आहे. तर राईटलाच तो वडापाव सेंटर आहे ना भाई, चव आहे त्याला, चव आहे. बरेच वडापाव ट्राय केले, खेडमधले केले, भरण्यातले केले, पण इथली चव आहे. बादशाह, एकदम बादशाह म्हणलं तरी काय प्रॉब्लेम नाही. म्हणून चालू आहे का नाही बघायला लागतं, कारण ते फक्त संध्याकाळचं चालू असतं ना भाई. ओके, हाय चालू, विषय संपला बघा. धोलाई कृपा वडापाव सेंटर. तर जरा वेळ आता वडापाव खाऊ, त्यानंतर मग भरण्यात जायचं, आपल्याला थोड्या वस्तू घ्यायच्यात. ओके चला, आत्ता इथून आपण भरण्यात निघालो.
वडापाव वगैरे खाऊन झालं, झोलाई कृपा टॉपचा विषय. बसा चला. पाऊस पण थोडा 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 वाढतोय. बोललो जास्त वाढायच्या अगोदर गायब झालेलं बरं ना भाई. काय म्हणताय? हा आपला नवीन ब्रिज. आता हा याचा स्कॅम काय करतील, गणपतीला चालू करतील गणपतीसाठी. आता बंद आहे. तर मित्रांनो आत्ता तुम्हाला मी भरणा दाखवतो. भरणे आमच्या इथला भरणा. बाई आपल्याला प्रॉपर व्लॉगिंग येत नाही, आपण अर्धोड बोलतो. तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बस तुम्हाला चांगले चांगले कंटेंट द्यायचा आम्ही प्रयत्नच करू शकतो. मोठं ब्लॉगिंग म्हटल्यावर नुसत्या चल्ल्या टाकायच्या असतात, तर ते काम आम्हाला प्रॉपर येतं चल्ल्या टाकायला. तर आत्ता आपण पोचलोय भरणा. हा आहे भरणा. कुठल्या साईडने जायचं आपल्याला? तिकडे जायचं आहे ना? जाऊ दे. तर मित्रांनो आहे भरणा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा हा स्मारक पुतळा एक प्रकारे. हे बघा दिसते का बघा. पुढं बघू दे, नाही तर गाडीला कुठले तरी पप्पी घ्यायचो मी. तर आपल्याला इथं एक महत्त्वाचं काम करायचं, ते म्हणजे आपल्याला घ्यायचे भाजी. त्या काकींची इथं भाजी बघू कशी आहे ती. तर मित्रांनो आत्ता आपली सगळी शॉपिंग झाली. शॉपिंग म्हणजे आपल्याला फक्त सामान घ्यायचं होतं आणि आपण वडापावसाठी आलेलो खाली. तर सगळं घेऊन झालं, आता निघालो ब्रो. लोक अशी बघत होती माझ्या इथं थांबलो होतो तेव्हा. ही तर काय ह्याने मोठं असं काहीतरी लावलंय. आता तुम्हाला जगबुडीचा पाणी दाखवतो किती भरलंय. कारण 2 दिवस असला तुफान पाऊस पडला ना. तुफान म्हणजे तुफान भाई. नाद पाऊस पडलाय. म्हणजे रात्री नुसतं असे पत्रे हलवत होते गुळगुळ पावसाच्या वाऱ्याने. एवढा पाऊस म्हणजे विचार करा. आत्ता पण चालूच आहे. आणि जर हा पाऊस असाच राहिला तर लवकरच खेडच्या बाजारपेठेमध्ये पाणी भरणार 100 आणि 125% ना ब्रो. थांबून दाखवायला लागेल भाई, कारण वरून तर काय दिसायचं नाही. त्यामुळं काय जगबुडी नदी. हे बघा खाली. हे बघ जगबुडी नदीचं पाणी किती वाढलंय ते. मित्रांनो आता तुम्हाला मी चंद्रावरचा रस्ता दाखवतो खेडमधला. म्हणजे चंद्र जो असतो त्याच्यावर कसे खड्डे असतात, त्या खड्ड्याला इन्स्पायर होऊन हा रस्ता बनवलाय भाई. तुम्हाला दाखवत होता खड्डे बघा फक्त खड्डे. आता रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ता, तो समजायला मार्ग नाही भाई. आणि बघा भाई गाडी अगं बाय 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 बाय. काय करायचं, गाडी घालायची तर घालायची कुठून? आणि पाणी भरलेलं असल्यावर डबके दिसतच नाही भाई. की खड्डा आहे की नुसतं पाणी भरलेला आहे, केवढा खोल आहे तो पण दिसत नाही. आता पुढची परिस्थिती बघा, ही तर कायच नाही भाई. पुढे बघा, हा कुठल्या ग्रहाला इन्स्पायर होऊन बनवलेलं तुम्हीच कमेंटमध्ये सांगा. बघा बघा भाई, बघा. दिस इज कॉल्ड ॲज चंद्रावरचा रस्ता. आत्ता आपण पोचलोय घराची. अगं भाई आमचे पप्पा पण आत्ताच आलेत भाई. आत्ता हा डर के आगे जीत वाला सीन आहे. देवील पकडून बस भावा. अरे टायर सरतो. अरे भाई विषय आता होता. आता खेळ खंडोबा होता आमचा इथं भाई. लय पाट्टे भाई. आता परत काय करायचं समजत नाही. गाडीचा टायर झपकून सरतो रे भाई. ड्युअल चॅनल बेस आहे तरी पण. हिला आता आमचा काम 25 होता. वाचलो. पडता वाचले बाबा. अख्खा टायर स्लिप झालेला. अरे तू टेकतोय, गाडी उलटी होते ना बाबा. शी तर पोचलो आता डेव्हिल शेट. तर हा ब्लॉग मी इथंच एंड करतो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू परत एका नवीन व्हिडिओमध्ये.